हाय एव्हरीवन. तर इकडं बघा सकाळी सकाळी लग्नानंतर होईलच प्रेम असं सिरियल बघायचं काम चालू आहे. पूजा वगैरे झालेली आहे. इकडं मी पित आहे माझं गरम पाणी. मॉर्निंगला रोज प्यायचं हळदीचं 1 ग्लास पाणी. बघा मस्त, खूप कडू लागतं पण प्यायचं असतं. मी काय 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 प्रयोग करत असते छान दिसायसाठी. तर चला असे माझे प्रयोग चालूच असतात. मग म्हटलं कामांना उशीर होईल. मग लागले किचनमध्ये आले आणि माझं स्वयंपाक झालेली डाळ झालेली बनवून पुरीसाठी दूध ठेवायचं होतं गॅसवर. मग मी अशी तोंडानेच फोडते, कुठं काहीच्यान बेचा वापरत बसायचं, पटापट कामं करायचं. मग मुलीसाठी ठेवलं दूध गरम करायला 1 ग्लास. मग ती एवढं पूर्ण नाही पिणार नाही का, मग तिच्यासाठी ठेवलं जिला पाहिजे तेवढं. आणि आज मी ही बघा मुगाची डाळ एकदम हिरव्या मुगाची आमटी बनवली. तर आमच्या घरात एवढे नखरे खायचे तुम्हाला काय सांगायचं. एवढी छान लागते ना ही डाळ, तुम्हाला सांगते. हिरव्या मिरच्या, लसणाची, कोथिंबीरचा ठेचा करून फोडणी दिली आणि मग ती एवढी टेस्टी लागते तर काय सांगायचं. कोणच खात नव्हतं. तुम्हाला चला पुढे दाखवते. मग पोरीला पहिलं दूध द्यावं म्हटलं. तिला असे दोन खजूर आणि 1 ग्लास दूध असतं. आणि हेच माझी पोरं आणि हेच सगळं माझं नाही का. आजकालच्या लोकांना लय पोरांचं पडलेलं असतं बाबा, काय माहिती का. तर चला जाऊन द्या. इकडं मग मस्त माझी पोरगी म्हटली मम्मी मी ते भाजी नाही खाणार आहे. मग हे बघा लगेच कांदा चिरला पटापट आणि तिच्यासाठी लगेच अशी फरसांची भाजी. कोणाकोणाला आवडते बाबा, मला पण आवडते. पण मला सगळं आवडते, असं काय नाही की ही भाजी खूप छान लागते. कशी रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट सांगा, तर मी तुम्हाला नक्की दाखवीन. इकडे लगेच मी असं मग माझ्यासाठी जेवण घेतलं. असं मस्त 2 चपात्या घेतले, गरम गोड चपाती घेतली आणि असं आमटी घेतली. एकच नंबर लागत होतं. मग आहो आले कामावरून, मग त्यांना जेवाय दिलं. ते पण नाटक लावली, मला पण नाही खायचं. इकडे न्यूज लावलं होतं त्यांनी. आणि मग त्यांच्यासाठी लगेच घेतलं ऑमलेट बनवायला. हे बघा लगेच त्यांना ऑमलेट दिलं बनवून. आणि मग खायचे. तुम्हाला म्हटलं ना मनपसंत भाजी नसली ना मग असे 10 कुटाने करायला लागतात, मला खरं सांगते. मग त्यांच्यासाठी लगेच असं फास्ट मी घेतलं बनवून ऑमलेट. त्यांना ऑमलेट वगैरे बनवून दिलं. मग त्यांचं भागलं. मग आता एक राहिलं, त्याचं कसं भागवायचं. मग त्याला भागवलं भात आणि आमटीवर, मुगाच्या आमटीवर. हे बघा तोंड कसं वाकडं तिकडं करत खायला लागले. बळबळच म्हणते छान झाली मम्मी. आणि मग मी तिला सांगितलं तू खाल्लं ना मी तुला खाऊ देणार. तर मग ती दे म्हणत होती. मग सगळे कामं वगैरे आले, सगळ्यांचे नखरे भागवले आणि मग मी मस्त अशी रेडी झाली रील्स बनवायला. तर तुम्ही काल रील्स बघितलीच असन. बेडशीटचा माझ्या ड्रेसचा कलर मॅच झाला. रील्स वगैरे बघून बसलेच होते. तर आले सगळी, मुलगी कॉलेजवरून आली. अहो आले, फ्रेश व्हायला गेले आणि इकडं सगळ्यांसोबत असं हे केलं. तर चला आज केली ईद नाही मिळते हे